नमस्कार, मी रेणुका. न्यूज 18 लोकमतच्या जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. जगभरातल्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत, पण सुरुवातीला राज्यातली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत आणि ती बातमी आहे अनिल परब यांच्या संदर्भातली. कारण बीएमसी इंजिनियर मारहाण प्रकरणाची सुनावणी काही वेळापूर्वी सुरू होते आणि यामध्ये ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना दिलासा मिळाल्याचं कळतंय. 4 जुलैपर्यंत परब यांना अटकेपासून दिलासा मिळालाय अशी माहिती सध्या कळतेय. या अटकपूर्व जामिनावर आता 4 जुलैला सुनावणी होईल अशी माहिती सध्या कळते. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, बीएमसी इंजिनियर मारहाण प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना दिलासा मिळालेला आहे. अधिक माहिती घेऊयात प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, अधिक काय माहिती याविषयी देता येईल? रेणुका, आपल्याला माहिती आहे की अनिल परब यासह 6 जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. खरं तर आज ज्या कोर्टात सादर केला होता ते कोर्ट सुट्टीवर होतं, पण न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्या विशेष कोर्टामध्ये याची सुनावणी झाली. 4 जुलैपर्यंत अनिल परब यांना कोणतीही कठोर कारवाई त्यांच्या विरोधात करू नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश कोर्टानं पोलिसांना दिले. सुनावणी अद्याप अपूर्ण आहे. सुनावणी 4 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे. या सगळ्या विषयामध्ये अधिकाऱ्यांनी मारहाण केली या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ सुदीप पाचबोला यांनी जोरदार युक्तिवाद अनिल परब यांच्यासाठी केला. अनिल परब त्या ठिकाणी फक्त उभे होते, आणखी तिथे उभं राहणं हा कोणता गुन्हा आहे का, आणि 40 वर्ष जुनी असलेली शाखा आत्ताच अतिक्रमित कशी वाटली, आणखी आत्ताच का तोडली, हा त्यांनी सवाल उपस्थित केला. आणि त्यांचा युक्तिवाद प्राथमिकदृष्ट्या न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मान्य केला आणि अनिल परब यांना 4 जुलैपर्यंत आणि त्यांच्या इतर 6 जणांना सुद्धा 4 जुलैपर्यंत कोर्टात संरक्षण दिलेलं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बीएमसी इंजिनियर मारहाण प्रकरणी काही वेळापूर्वी सुनावणी झाली आणि आत्ताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे अनिल परब यांना 4 जुलैपर्यंत दिलासा मिळालेला आहे. आणि यानंतर बघूयात जगाच्या पाठीवर या बुलेटिन मधल्या महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. भारतात गेल्या 24 तासात 44 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. देशभरात 1533 रुग्णांवर सुरू आहेत उपचार. कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,31,905. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेक इन इंडियाचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलं कौतुक. रशियातही देशांतर्गत वस्तूंच्या उत्पादनावर भर देण्याची गरज केली व्यक्त. युक्रेनमधल्या क्रामस्तोक शहरावर रशियाचा हल्ला. 3 मुलांसह किमान 10 जणांचा मृत्यू. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडूनही दुजोरा. अमेरिकेतल्या विमानसेवेला वादळाचा फटका. 3000 विमानांना झाला उशीर. 800 विमानांची उड्डाणं करावी लागली रद्द. आणि गुलाबी रंगात तयार झालंय बार्बीचं ड्रीम हाऊस. चाहत्यांना करता येणार मुक्कामही. बार्बी चित्रपट 21 जुलैला होणार रिलीज. प्रमोशनचा नवीन फंडा. आणि तर बघूया जगभरातल्या बातम्या. त्यातली सुरुवातीची बातमी आहे व्लादिमीर पुतीन यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत त्या संदर्भातली बातमी. कारण रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदी आणि मेक इन इंडिया या प्रकल्पाचं कौतुक केलंय. मेक इन इंडियाप्रमाणे देशांतर्गत वस्तूंच्या उत्पादनावर भर देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मॉस्कोमधल्या एका कार्यक्रमात व्लादिमीर पुतीन बोलत होते. पूर्व युक्रेनमधल्या क्रामस्तोक शहरावर रशियानं हल्ला केला आणि याचा दुजोरा रशियन संरक्षण मंत्रालयाकडूनही दिलेला आहे. कारण युक्रेनच्या सैन्याला यावेळी मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आलं होतं. मंगळवारी संध्याकाळपासून झालेल्या हल्ल्यात 3 किशोरवयीन मुलांसह किमान 10 जणांचा मृत्यू ओढवलाय. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेंकोव यांनी युक्रेनच्या या पायदळ ब्रिगेडच्या तात्पुरत्या एका महत्त्वाच्या जे तैनात करण्यात आलं होतं केंद्र त्याच्यावर हल्ला केल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलाय. रशियन क्षेपणास्त्राचा जेव्हा हल्ला झाला तिथे अनेक नागरिकही होते आणि तेव्हा कशा पद्धतीनं धावपळ झाली या सगळ्यांची ते आपण बघतोय. कारण पूर्व युक्रेनमधल्या या शहरातल्या एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काही डच नागरिक देखील होते आणि या प्राणघातक हल्ल्यानंतर या भागाचं त्यांनी चित्रीकरण केलंय. कशा रीतीनं इथे पळापळ झालेली होती आणि कशा पद्धतीनं दहशतीचं वातावरण होते आपण बघतोय. अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकले होते. रक्तानं माखलेल्या या अवस्थेत काही जण होते आणि रस्त्यांवर त्याचबरोबर नागरिकांचे काय हाल होत आहेत, त्याचबरोबर गाड्यांचं किती मोठ्या प्रमाणात या हल्ल्यामुळे नुकसान झालंय हे देखील या दृश्यांमध्ये दिसतंय.
क्रामस्टोक शहरावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा रेस्टॉरंटमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 3 किशोरवयीन मुलांचा किमान 11 जणांचा मृत्यू झाला आणि 60हून अधिक जण जखमी झालेत आणि त्यानंतर परराष्ट्र विभागानं अमेरिकेच्या यावर प्रतिक्रिया दिली। रशियाच्या हल्ल्याचा अमेरिकेनं निषेध केलाय। रशियामध्ये अल्पकालीन सशस्त्र उठावानंतर राजकीय आणि लष्करी अशांतता आहे आणि अजूनही रशिया आपला हवाई हल्ल्याचं प्रमाण कमी करत नाही असंही अमेरिकेनं म्हटलंय। अमेरिकेच्या नागरिकांना लक्ष्य केल्याचा आपण निषेध करत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। शहराच्या मध्यभागी झालेल्या या हल्ल्यामध्ये जे लोक बेपत्ता आहेत तर त्याबद्दल आम्ही शोक व्यक्त करत असल्याचं देखील परराष्ट्र विभागाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी म्हटलंय। युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी न्याय धोरण नवीन युक्रेनच्या सिद्धांतांच्या केंद्रस्थानी असेल असं म्हटलंय। राष्ट्राला संध्याकाळच्या वेळी जेव्हा त्यांनी संबोधित केले तेव्हा ते भविष्यातल्या युक्रेनची कशी रूपरेषा असेल याचा दस्तऐवज असणं आवश्यक असल्याचं म्हटलंय। त्याचबरोबर त्यांनी आदल्या दिवशी याविषयीचं नेमकं रूपरेषा काय असेल याविषयीचा देखील आढावा घेतलाय। देशानं संविधान स्वीकार केल्याच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी कीव्हमध्ये राष्ट्रपती राजवाड्यामध्ये लिथुआनिया आणि पोलंडच्या अध्यक्षांचं स्वागत केलं। इथे राष्ट्रपती कार्यालयानं यातलं फुटेज जारी केलं ज्यात झेलेन्स्की यांनी लिथुआनियाचे राष्ट्राध्यक्ष गीतानास नौसेदा आणि पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस डुडा यांचं स्वागत करतानाची ही दृश्य आहेत। आमचे चांगले आणि खरे मित्र आहेत असं म्हणताना त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं स्वागत करताना मला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावरून बोलताना व्यक्त केली आहे। युक्रेनच्या संविधान दिनी अशी बैठक आमच्या कायद्यानुसार त्याचबरोबर स्वतंत्रपणे जगण्याची आमची आकांक्षा कायम आहे आणि त्याचंच आपण समर्थन करत असल्याचं देखील त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। कॅनबेरामधून मॉस्कोच्या दूतावासाला बाहेर काढण्याचा प्रतिबंध करणाऱ्या मनाई आदेशासाठी रशियानं अर्ज केला होता पण ऑस्ट्रेलियाच्या सुप्रीम कोर्टानं तो फेटाळला होता। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी जैन जगोट यांनी ही भाडीपट्टी म्हणजे हा जो करार होता तो संपुष्टात आणणाऱ्या कायद्याला संवैधानिक आधारावर रशियाचं आव्हान कमकुवत आणि समजायला कठीण आहे अशी भूमिका यावेळी व्यक्त केली आहे। संसदेनं 15 जून रोजी आणीबाणीचा कायदा मंजूर केला होता आणि सुरक्षेच्या कारणास्तवच इथे रिकामा असलेल्या ब्लॉकवर रशियाचा भाडेपट्टी करार रद्द करण्यात यावा अशा पद्धतीचा प्रस्ताव देखील ऑस्ट्रेलियानं पारित केला होता। हे नवीन दूतावास संसद भवनाच्या खूपच जवळ असलं असतं आणि सध्याचा रशियन दूतावास ग्रिफिथच्या कॅनबेरा उपनगरात आहे तिथूनही इतक्याच पद्धतीनं प्रभावी कामकाज होत नाही असं रशियाचं म्हणणं होतं। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी पाश्चात्य देशांवर टीका केली आहे। लोकांच्या धार्मिक भावनांचा अनादर झाल्याचं त्यांनी म्हटलंय। रशियाच्या डर्बेन शहरातील जुमा मशिदीच्या भेटीदरम्यान ते बोलत होते। इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणची प्रत यावेळी त्यांना देण्यात आली। स्वीडनमध्ये कुराण जाळल्याच्या संदर्भात देखील त्यांनी विधान केलं आणि इतर देशांमध्ये ते वेगळ्या पद्धतीने वागतात पण धार्मिक भावनांचा अनादर केला जात नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। आपल्याला माहिती आहे स्वीडनमध्ये देखील आंदोलकांना स्टॉकहोममधल्या मशिदीबाहेर निदर्शनं करण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्यानंतर कुराणातील काही पानं जाळल्याची देखील घटना घडली होती। रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं काही देशांना आवाहन केलं ज्यानुसार रशियाच्या सहभागाशिवाय युक्रेनमधल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी कुठलीही शिखर परिषद घेणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक ब्रीफिंग दरम्यान मारिया झाकारोवा यांनी ही प्रतिक्रिया दिली। रशियाचा सहभाग असल्याशिवाय युक्रेनच्या संघर्षाचा निकाल निश्चित करण्याचे कोणतेही प्रयत्न अयशस्वी ठरतील असं देखील त्यांनी म्हटलंय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कॅस्पियनच्या समुद्रकिनारी असलेल्या डर्बेन शहरातील रहिवाशांशी संवाद साधला आणि यामध्ये त्यांनी या सगळ्या नागरिकांसोबत फोटो देखील काढले होते। रशियाचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी सर्गेई मेलिकोव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देखील ते सहभागी झाले होते। संयुक्त राष्ट्रांनी देखील पूर्व युक्रेनमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा निषेध केला। या आठवड्यात एका लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये 3 तरुणांसह किमान 11 जणांचा मृत्यू झाला होता। रशियानं केलेला हा हल्ला होता ज्यामध्ये युक्रेनचे संयुक्त राष्ट्रांचे मानवतावादी विभागाचे समन्वयक डेनिस ब्राउन यांनी एक निवेदन जारी केलं। रशियाच्या आक्रमणामुळे देशाच्या जनतेवर होत असलेल्या दुःखाचं उदाहरण अक्षम्य हा प्रकार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। क्रिमस्टॉकमध्ये झालेल्या हल्ल्यात 61 जण अजूनही त्यांच्यावर उपचार केले जात आहेत।
नागरिकांवरचे हल्ले ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली आहे। सुरक्षा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत निशस्त्रीकरण संदर्भात इथे विचार व्यक्त करण्यात आले। संयुक्त राष्ट्रांचे उच्च प्रतिनिधी इझोमी नाकामित्सू यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली। युक्रेनमध्ये नागरिकांवर होत असलेले तीव्र हल्ले ही गंभीर चिंतेची बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर या स्फोटकांचा वापर टाळण्याचं देखील आवाहन त्यांनी केलंय। हा भाग सर्वाधिक लोकसंख्या असलेलं क्षेत्र असल्याचं मुद्दा यावेळी उपस्थित झाला। 24 फेब्रुवारी 2022 पासून 18 जून 2023 पर्यंत युक्रेनमध्ये 24,862 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आतापर्यंत उच्चायुक्त कार्यालयाकडून करण्यात आली आहे। 9,000 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय। त्याचबरोबर 15,779 नागरिक जखमी झाल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं। रशियाच्या सैन्यानं दक्षिण युक्रेनमधल्या खेरसन शहरावर हल्ला केला, ज्यात दोघांचा मृत्यू झाला, 2 जण जखमी झाले, अशी माहिती लष्करी प्रशासन प्रमुख ओलेक्झांडर प्रोकोडून यांनी दिली आहे। हा हल्ला निवासी इमारती, वैद्यकीय सुविधा आणि स्थानिक रहिवाशांसाठी ज्या भागात मानवतावादी मदत केंद्र म्हणून काम केलं जातं अशा शहराच्या शाळेवरच झाल्याचं स्पष्ट झालंय, अशी माहिती प्रोकोडून यांनी दिली आहे। या हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती माईक पेन्स यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आणि युक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। त्याचबरोबर पेन्स यांनी आपलं शस्त्र, सैन्य आणि त्यांची जी समान मूल्य आहे त्यावर देखील चर्चा केल्याचं म्हटलंय। त्याचबरोबर ग्रेटा थनबर्ग यांच्या नेतृत्वातल्या पर्यावरण कार्यकर्त्यांच्या गटाची भेट झाल्याची माहिती देखील झेलेन्स्की यांनी या व्हिडिओ संबोधनातून दिली आहे। आम्ही प्रामुख्यानं रशियानं सुरू केलेले दहशतवादी हल्ले आणि काकोवा जलविद्युत प्रकल्पावरील ज्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय परिणाम जाणवत आहेत अशा विविध विषयांवर चर्चा केल्याचं झेलेन्स्की यांनी यावेळी म्हटलंय। युक्रेनच्या काकोवा धरण दुर्घटनेच्या वेळी जागतिक स्तरावरून मिळालेला प्रतिसाद पुरेसा नव्हता आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामांसाठी रशियाला जबाबदार धरणं आवश्यक आहे, असं मत स्वीडनच्या पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी म्हटलं आहे। युक्रेनमधल्या युद्धाच्या पर्यावरणीय नुकसानीचं निराकरण करण्यासाठी एक गट तयार करण्यात आला आणि त्यामध्ये थनबर्ग आणि युरोपातील काही व्यक्तींचा समावेश आहे। कीवमध्ये या सगळ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हाची दृश्य आहेत। या गटामध्ये स्वीडनचे माजी उपपंतप्रधान मार्गोट वॉलस्ट्रॉम, युरोपियन संसदेचे उपाध्यक्ष हेडी हॉतला, आयरिश माजी राष्ट्राध्यक्ष मेरी रॉबिन्सन यांचाही समावेश आहे। रशियाचं सैन्य जाणून बुजून पर्यावरण त्याचबरोबर नागरिकांचं जीवनमान कसं बाधित करता येईल त्याचबरोबर त्यांची घरं लक्ष्य करत असल्याची टीकाही थनबर्ग यांनी केली आहे। युद्धामुळे झालेल्या पर्यावरण नुकसानीचं मूल्यांकन करणं आणि रशियाला जबाबदार धरण्यासाठी यंत्रणा तयार करणं त्याचबरोबर युक्रेनचं पर्यावरण पुन्हा एकदा कसं सुधारता येईल यावर प्रयत्न करण्यासाठी हा गटाची नेमणूक करण्यात आली आहे। रशियात झालेल्या कथित लष्करी उठावाबद्दल जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी एक औपचारिक प्रतिक्रिया दिली आहे। अशा प्रकारचं खासगी सैन्य अनेकदा त्यांना पगार देणाऱ्यांना सुद्धा धमकावत असतं आणि स्थिती खरंच चिंताजनक असल्याचं स्कोल्ज म्हणाले। वॅगनर ग्रुपच्या सैन्यानं केलेला हा विद्रोह 24 तासांपेक्षा कमी काळ चालला, पण युक्रेनमधल्या 16 महिन्यांच्या युद्धात पुतिन यांची सत्तेवर असलेली पकड तिला सर्वात गंभीर धोका निर्माण करणारी असल्याचं जाणकारांना वाटतंय। जर्मनी याकडे फार गांभीर्यानं पाहत असल्याची प्रतिक्रियाही स्कोल्ज यांनी व्यक्त केली। चीन आणि मंगोलियाच्या पंतप्रधानांची भेट झाली आहे। उच्चस्तरीय चर्चेदरम्यान चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी बीजिंगमध्ये मंगोलियाचे पंतप्रधान लुसान मश्रीन ओयुन अर्डेन यांची भेट घेतली। ली यांनी अर्डेन यांच्या स्वागत समारंभाचं आयोजन यावेळी केलं होतं। त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झाले। या दोन राष्ट्रांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंधांचे जलद वाढ त्यामुळे आपण आनंदी आहोत आणि त्याचबरोबर दोन्ही नेत्यांनी या दोन्ही देशातल्या संबंधांना आणखीन प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं। या चर्चेनंतर तंत्रज्ञान त्याचबरोबर रस्ते जोडणी, शेअर बाजार आणि पशुधनासंदर्भात उत्पादनांवरील कराराच्या मालिकेवरही स्वाक्षरी करण्यात आली। चीनमध्ये ओयुन अर्डेन यांनी मंगळवारी उत्तरेकडचं बंदर शहर असलेल्या भागाला देखील टियानजिन या भागाला देखील भेट दिली। जागतिक अर्थमंचाच्या बैठकीला देखील त्यांनी हजेरी लावली होती। याच दिवशी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची देखील त्यांनी भेट घेतली। रशियातून कच्चं तेल घेऊन जाणारं एक दुसरं जहाज मंगळवारी रात्री कराची पोर्ट ट्रस्टवर पोहोचले असं बंदराच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलंय। क्लाइड नोबल नावाचं एक जहाज 54,140 मेट्रिक टन कच्चं तेल वाहून नेत आहे। बुधवार सकाळपर्यंत 16,000 मेट्रिक टन कच्चं तेल पाकिस्तान रिफायनरी लिमिटेडला सोडण्यात आल्याचं केपीडीचे प्रवक्ते शारिक अमीन फारुकी यांनी म्हटलंय। 45,142 मेट्रिक टन कच्च्या तेलाचं पहिलं जहाज 11 जूनला इथे आलं होतं आणि पाकिस्तान आपल्या तेल आयातीच्या स्रोतांमध्ये विविधता आणण्यासाठी कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी अलीकडेच रशियाशी करारही केलाय।
फोक्सवॅगननं ब्राझीलमधलं उत्पादन तात्पुरतं थांबवलंय, कारण परिणामी हजारो नवीन उत्पादित कार सारो बर्नार्डो कॅम्पमध्ये सध्या प्लांटमध्येच पार्क करण्यात आल्या आहेत। या कंपनीच्या म्हणण्यानुसार कार विक्री वाढवण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन असलं पाहिजे, पण बाजारातल्या काही घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। या कंपनीनं 3 कारखान्यांमध्ये टाळेबंदी त्याचबरोबर सामूहिक सुट्ट्या न घेण्याची देखील घोषणा केली आहे। फोक्सवॅगन आणि त्यांच्या युनियनमध्ये झालेल्या करारामुळे कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत, पण युनियनची चिंता आता ऑटोमॅटिव्ह उत्पादन साखळीचा भाग असलेल्या इतर कंपन्यांमधल्या कामगारांचं काय यावर सध्या केंद्रित आहे। एबीसीमधल्या मेटल वर्कर्स युनियनमधल्या फोक्सवॅगनचे कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी वेलिंग्टन यांनी याविषयीची प्रतिक्रिया दिली। या कंपनी सध्या ज्या परिस्थितीतून जाते ते इतर कंपन्यांपर्यंत देखील पोहोचेल आणि त्या कंपन्यांवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली। ब्राझीलची आणखी एक महत्त्वाची बातमी, माजी नेते जैर बोल्सोनारो यांच्यावरच्या खटल्याचा दुसरा दिवस गुरुवारी होता आणि पुन्हा एकदा ही सुनावणी होणार आहे। बोल्सोनारो यांच्या विरोधात हे प्रकरण माजी राष्ट्रपतींना 8 वर्षांसाठी सार्वजनिक पदावरून अपात्र ठरवून त्यांचं राजकीय भवितव्य त्यामुळे पणाला लागू शकतं। ब्राझीलच्या डेमोक्रॅटिक लेबर पार्टीने दाखल केलेल्या खटल्याचा अजूनही तो खटला सुरू आहे, ज्यामध्ये आपल्या प्रचाराचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सरकारी चॅनलचा वापर केला आणि त्यामुळे अधिकाराचा दुरुपयोग केला अशा पद्धतीचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। त्याचबरोबर बोल्सोनारो अनेकदा मतदान व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवत होते आणि या खटल्यावरून गेल्या वर्षी 18 जुलैला बोल्सोनारो यांनी राष्ट्रपतीचं निवासस्थान असलेल्या भागात परदेशी राजदूतांसमोर बोललेली बैठक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। 1 तास सरकारी टेलिव्हिजनवरून ती प्रसारितही झाली होती। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे अमेरिकेमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या चक्रीवादळामुळे तिथल्या विमानसेवेला मोठा फटका बसला आणि अमेरिकेच्या विमानतळावर त्यामुळे मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती। किनारपट्टी भागात आलेल्या वादळाचा फटका या विमानसेवांना बसला। गेल्या शनिवारपासून अमेरिकेच्या अनेक भागात विमानांना अशाच प्रकारे विलंब होताना दिसतोय। गेल्या 2 दिवसांमध्ये अमेरिकेच्या विविध विमानतळावरून सुमारे 3000 विमानं विलंबानं म्हणजे उशिरानं करावी लागली, तर 800 विमानं रद्द करण्याची वेळ आली होती। फ्लाईट अवेअरच्या म्हणण्यानुसार पूर्व किनारपट्टीवर दुपारपर्यंत जवळपास 3000 उड्डाणं उशिरानं झाली आणि 800हून अधिक रद्द करावी लागली। पूर्व किनारपट्टीला या वादळाचा सगळ्यात मोठा फटका बसला होता। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासात 44 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली। 1533 रुग्णांवर देशभरातून उपचार सुरू आहेत। कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,31,905 वर पोहोचली आहे। गेल्या आठवड्यामध्ये अटलांटिक महासागरात झालेल्या पाणबुडीच्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या शाहजादा दाऊद आणि सुलेमान यांच्यासाठी ऑनलाईन सभा पार पडली, ज्यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते। त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांनी त्यांच्या आठवणी यावेळी सांगितल्या। झिम्बाब्वेतल्या एका मौलवीनं यावेळी ही प्रार्थना केली होती। त्यांचं फर्म दाऊद हर्क्युलस कॉर्प कराचीमध्ये आणि कृषी पेट्रोकेमिकल्स त्याचबरोबर दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये देखील या कंपनीची मोठी गुंतवणूक आहे। त्यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान झालंय अशी देखील प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। लंडनमधल्या बेथलिन ग्रीन इथल्या यंग V&A अर्थात जे आधी V&A म्युझियम ऑफ चाइल्ड म्हणून ओळखलं जात होतं, त्याचं अधिकृतपणे उद्घाटन प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन यांनी केलं। 1 जुलैला म्हणजे उद्या त्याचं सार्वजनिकरित्या उद्घाटन होणार आहे। केटेनी यावेळी संग्रहालयात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला। कर्मचारी संग्रहालय त्याचबरोबर तिथल्या देणगीदारांशी देखील त्यांनी यावेळी संवाद साधला। लंडनच्या ZSL प्राणी संग्रहालयातल्या काही प्राण्यांना यावेळी प्राईड मंथमुळे फळांपासून बनवलेल्या सप्तरंगातल्या आईस लॉलीज देखील देण्यात आल्या होत्या। स्वीटकॉर्न आणि बीटचा देखील यात वापर करण्यात आला होता। मार्बीचं मालिबूमधलं ड्रीम हाऊस आता गुलाबी रंगात तयार करण्यात आलंय। कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या भागात समुद्रातल्या बार्बी हाऊसमध्ये 21 आणि 22 जुलैला चाहत्यांना काम करता येणार आहे। 17 जुलैला सकाळी 10 वाजता चाहते airbnb.com/केन ड्रीम हाऊस वर लॉग इन करू शकतात। ग्रेटा ग्रेविंग यांचं दिग्दर्शन गेविक त्याचबरोबर नोआ यांचं लिखाण असलेलं आणि मार्गोट रॉबी, रायन ग्लॉसिंग आणि काही कलाकार आहेत त्याच्यामध्ये, ज्यात केट मॅकिनन आणि इजा रे, रिया पल्मन यांचा समावेश आहे। त्यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित बार्बी हा सिनेमा 21 जुलैला थिएटरमध्ये रिलीज होतोय। बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मॅडोनानं तिची सेलिब्रेशन टूर पुढे ढकलली आहे। तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते अशी माहिती तिचे व्यवस्थापक गाय ओसेरी यांनी दिली आहे। 15 जुलैला व्हँकोव्हरमधून हा दौरा सुरू होणार होता, पण आता तिची तब्येत सुधारतीये, पण ती अजूनही वैद्यकीय देखरेखीखाली असल्याचं त्यांनी सांगितलंय। ही सेलिब्रेशन टूर डेट्रॉइट, शिकागो, न्यूयॉर्क, मियामी, लॉस एंजेलिस, डेन्व्हर, अटलांटा आणि बोस्टन या शहरांमध्ये होणार होती आणि त्याचा पहिला टप्पा 7 ऑक्टोबरला लास वेगासमध्ये संपणार होता। पुढच्या टूरच्या तारखा तिच्या तब्येतीच्या अपडेटनुसारच लवकरच जाहीर
केल्या जाणार आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला हॅरिसन फोर्ड यांनी अनावरण केल्यानंतर इंडियाना जोन्सचा पुतळा बुधवारी सार्वजनिकरित्या आता प्रदर्शित करण्यात आला. हे शिल्प लंडनच्या लिस्टर स्क्वेअरमध्ये ठेवण्यात आलंय. इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनीच्या रिलीजच्या निमित्तानं हा पुतळा तयार करण्यात आलाय. आणि या सगळ्या घटनांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो. येणाऱ्या बुलेटिनमध्ये इतरही बातम्यांच्या अपडेट्ससह भेटत राहूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.